कारंजा मानोऱ्याचा विकास करणार कोण याकरिता अपक्ष उमेदवार देवसरी उत्तम चव्हाण निवडणुकीच्या रणमैदानात। आमचा पक्ष हा जनतेचा पक्ष, अपक्ष देवसरी उत्तम चव्हाण। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। कारंजा मानोरा मतदारसंघाचा विकास करणार कोण? कारंजा मानोरा मतदारसंघात बेरोजगारी हटवणार कोण? कारंजा मानोरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकास पर्वावर पुढारी कोण? महिलांना अर्धी तिकीट तसेच घरातील सिलेंडरचे भाव आसमानाला भिडवून देणारे याला जबाबदार कोण? मग या सरकारला जबाब द्यायचा आहे की नाही? तर तुमच्यासाठी एकमेव उमेदवार देवसरी उत्तम चव्हाण। विधानसभेतील सर्वच विकसित कार्य करण्याकरिता, गोरगरिबांचे ऐकून घेण्याकरिता, दीनदलितांचे कैवारी याकरिता आणि तसेच कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास व्हावा याकरिता नेहमी धडपड करणारे एकमेव उमेदवार देवसरी उत्तम चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या मैदानात। हा पुढारी तरुण असून यामध्ये जिद्द आहे की कारंजा मानोरा मतदारसंघातील विकास करण्याची, जी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याची, MIDCची प्रक्रिया पूर्ण करण्याची, समृद्धीमधील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची, त्या अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता ठेवणारा असा हा नेता होणे नाही। त्याकरिता पुरुष मंडळी, महिला मंडळी, युवक युवतीने हे लक्षात घ्यायला पाहिजे। गोरगरिबांचा असा हा पुढारी जो तुमच्यासाठी आहे निवडणुकीच्या रणमैदानात। त्याला हवा आहे फक्त मतरूपी तुमचा आशीर्वाद। जाणून घेऊया त्यांच्याच जबानीतून अशा पुढाऱ्याकडून जनता काय अपेक्षा ठेवू शकते आणि पुढारी अशा जनतेकडून काय अपेक्षा ठेवते। म्हणूनच मीडियाने घेतली त्यांची भेट आणि मुलाखत। बघूया त्यांचे जनतेविषयीचे मत आणि जनतेचे त्यांच्याविषयीचे मत। तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे आज मानोरा तालुक्यातील म्हणजे वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि मानोऱ्यामधील माहुली या गावामध्ये। तर या गावातील एक उमेदवार आहे, सर्वसामान्य घराण्यातील उमेदवार देवसरी भाऊ उत्तम चव्हाण। तर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। तर आपण यांना काही त्यांच्या उमेदवारीविषयी आणि त्यांना जनतेकडून काय अपेक्षा आहेत काही प्रश्न विचारूया। तर देवसरी भाऊ उत्तम चव्हाणच इथे हजर आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारतो आणि त्यांना जनतेकडून काय अपेक्षा आहे याचे उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार मध्ये। तर सर्वप्रथम आपण सर्वांना आपलं नाव तर माहितच आहे काय आहे ते, पण तरी सुद्धा आपण एकदा जनतेला आपला परिचय करून द्यावा। देवसरी उत्तम चव्हाण, मानोरा कारंजामध्ये अपक्ष उमेदवार। माझी निशाणे ऑटो रिक्षा। आणि काय वाटतंय तुम्हाला जनतेकडून म्हणजे कितपत अपेक्षा आहे? काय वाटतं, किती आशा बाळगताय तुम्ही? आता आशा तर भरपूर आहे, पण आता सर्व जनतेच्या भरोश्यावर आहे समोर। आणि भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मी घटनेनुसार मी काम करणार आणि नियमाचं उल्लंघन न करता मी काम करणार। या सर्व कार्यामध्ये देवसरी भाऊंच्या मागे जो पाठिंबा आहे तो आहे त्यांच्या भावांचा। म्हणजे त्यांचे भाऊ आहे नवनाथ चव्हाण, ते आपल्याशी जुळलेले आहेत आणि ते आपल्या भावाबद्दल म्हणजे त्यांच्या गावचा उमेदवारही म्हटलं तरी चालेल, त्यांच्याबद्दल ते काय सांगतायत। नमस्कार नवनाथ भाऊ, स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये। काय सांगाल आपण? आपले तसे तर ते आपले बंधू म्हणजे मोठे भाऊ आहेतच, पण शिवाय उमेदवार आहेत गावचे, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं सर्व स्वागत आहे। आमच्या भागात जनता कमी आहे तरी आपण येऊ शकतो, तेवढी आम्हाला हिंमत आहे, ताकद। तेवढं निवडून आलो होतो, गावाचा आपण विकास, सर्व गावाचा महाराष्ट्राचा विकास करू शकतो। आपल्या गावाचा सुद्धा विकास करू शकतो। पाठिंबा जर आपल्याला भेटन तर आपण मतदारसंघाचे आपण समोर काम करू शकतो। नेता कैसा हो? देवसरी उत्तम चव्हाण जैसा हो। हमारा नेता कैसा हो? देवसरी उत्तम चव्हाण जैसा हो। हमारा नेता कैसा हो? देवसरी उत्तम चव्हाण जैसा हो।